नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाटा पिझ्झा घरच्या घरी कसा करायचा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी 4 कच्चे बटाटे असे किसून घेतलेले आहेत। कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, वाटाणे उकडलेले, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चवीनुसार मीठ आणि चीज। इकडे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता कच्चा किसलेला बटाटा घालून घेऊ। मग कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, हे मिश्रण मिक्स करून घ्या। बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे, थोडी मीडियम पातळ। आता आपण हे बॅटर ह्या गरम तव्यामध्ये पोळ्यासारखं करून घेऊ। असं हे करून घ्यायचं। दोन्ही साइडने गोल्डन ब्राउन होईपर्यंत शेकून घ्या। हे असं हे करून घ्यायचं। आपला पिझ्झाचा बेस तयार झालेला आहे। चला तर नवीन पद्धतीचा पिझ्झा बनवायला सुरुवात करू, बटाटा पिझ्झा। आता आपण ह्याला सॉस लावून घेऊ, रेड चिली सॉस। आता ग्रीन चिली सॉस लावून घेऊ। आपला सॉस लावून झालेले आहेत, त्याच्यावर आपण आता भाज्या घालून घेऊ। कांदा घालून घेऊ, मग सिमला मिरची, टोमॅटो, वाटाणे, आता त्याच्यावर चीज घालून घेऊ। आता त्याच्यावरती चिली फ्लेक्स घालून घेऊ, ऑरिगॅनो, आता आपण हा पिझ्झा गरम करायला ठेवून देऊ। 5 ते 10 मिनिटं गरम करायला ठेवून द्या। आपला बटाटा पिझ्झा रेडी झालेला आहे। माझी ही बटाटा पिझ्झा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर नक्की करा। धन्यवाद।